केंद्र सरकारने पाकिस्तानबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये बुधवार दिनांक 7/5/2025 रोजी राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत। यानंतर अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत की मॉक ड्रिल म्हणजे नक्की काय, मॉक ड्रिल कसा करणार, सराव कसा करणार याबद्दल व्यवस्थित माहिती जाणून घेऊया। 1971 साली पहिल्यांदा झालं होतं मॉक ड्रिल। भारतात आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे केंद्र सरकारचे निर्देश आहेत। नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसं स्वतःचा बचाव करता येईल ते ट्रेनिंग दिलं जाणार आहे व माहिती दिली जाणार आहे। तसेच सिव्हिल डिफेन्स म्हणजे नागरी सुरक्षा अधिक भक्कम करणे हे मॉक ड्रिल मागचा उद्देश आहे। तसेच देशात शेवटची मॉक ड्रिल 1971 साली झाली होती। नंतर भारतात ती कधीच झाली नाही। मॉक ड्रिलमध्ये नक्की काय होणार ते पुढे बघूया आपण। मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने या 5 गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत। त्यामध्ये हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून नागरिकांना सावध म्हणजेच अलर्ट केले जाईल। दुसरं म्हणजे हल्ला झाल्यास नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। तिसरं रात्रीच्या वेळी अलर्ट सायरन वाजला तर ब्लॅकआउट कसे करायचे ते सांगितलं जाणार आहे। चौथं हल्ल्याच्या वेळी काही घर किंवा झाडं किंवा इतर पडझड झाली किंवा एखाद्याला दुखापत झाली, जखमी लोकांवर उपचार कसे करायचे ते सांगितलं जाणार आहे। पाचवं म्हणजे हल्ल्यावेळी नागरिकांचे स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव केला जाणार आहे। सायरन वाजल्यानंतर काय कराल? सायरन वाजल्यानंतर घाबरू नका। 5 ते 10 मिनिटात सुरक्षित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करा। मोकळ्या जागेपासून लांब राहा। घरात आणि सुरक्षित इमारतीमध्ये प्रवेश करा। वरचेवर टीव्ही आणि रेडिओ किंवा सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका। सरकारच्या सूचनांचं पालन करा।